आपली पिढी ही शेवटची पिढी. मित्रांनो, जेव्हापासून या पृथ्वीवरती माणूस जन्माला आला तेव्हापासून तर आजपर्यंत कित्येक पिढ्या हा निघून गेल्या आणि प्रत्येक पिढीमध्ये कालांतराने बदल हे घडतच गेले. अशाच प्रकारे जे आपण जगलो, जे आपण अनुभवलो, अशाच काही गोष्टी. मित्रांनो, आपण एक अशी शेवटची पिढी आहोत ज्यांनी मातीच्या घरामध्ये बसून परीच्या आणि राजांच्या बुद्धी आहेत. जमिनीवर बसून जेवण करणारी ही शेवटची पिढी आहे. आपण अशी शेवटची पिढी आहोत मित्रांनो, ज्यांनी ताटलीमध्ये चहा पिला. बालपणामध्ये मित्रांबरोबर गल्लींमध्ये, बोळांमध्ये गिल्ली, विटूदंडा, लपन-छिपन, लगोरी असे कित्येक खेळ खेळणारी नक्कीच मित्रांनो, ही शेवटची पिढी ज्यांनी आपल्या मनातील भावना, मनातील प्रेम, मनातील राग हे सर्व कागदावरती पत्रांमध्ये लिहून ज्यांनी व्यक्त केलेले आहे. ज्यांनी बालपणामध्ये कूलर, एसी आणि हीटर अशा कसल्याही वस्तू न वापरता ज्यांनी आपलं बालपण घालवलेलं ती आपली बालपणामध्ये थंडीच्या दिवसामध्ये उठून एकदम गरम पाण्याने आंघोळ करून देणारी ती आई आणि केसांवरती मोहरीचा तेल लावून शाळेमध्ये जाणारी शेवट, लग्नांमध्ये, घरच्या अनेक कार्यक्रमांमध्ये खूप सारा आटापिटा नसणारा, एवढं काही खर्च नसणारे शेवट. आपणच ती शेवटची पिढी आहोत मित्रांनो, ज्यांनी शाईच्या गौतमध्ये शाही धुवून ज्यांनी पेन वापरलेले आहेत आणि ते पेन वापरताना कित्येकदा हे हात काळे निळे करता करता अख्खे शरीरावरचे कपडे आपण पूर्णपणे खराब केलेले आहेत आणि ते खराब केल्यानंतर जेव्हा संध्याकाळी जेव्हा घरी जायचो तेव्हा त्या पालकांद्वारे, आईद्वारे, बाबांद्वारे मार खाणारी आपण शेवट. शाळेमध्ये गेल्यानंतर उशिरा येण्यासाठी, अभ्यास न करण्यासाठी, पळून जाण्यासाठी, दप्तर फेकण्यासाठी, एकमेकांच्या वह्या फाडण्यासाठी आणि अशा कित्येक गोष्टींसाठी शिक्षकांकडून मार खाणारी आपणच शेवटची. मित्रांनो, आपणच ती शेवटची पिढी असणार आहोत. आपल्या गल्लीतून, बोळातून कोणी एखादी ओळखीचा व्यक्ती आला तर आपणच कट्ट्यावरून पळ काढत असू. हे चित्र मात्र आता दिवसेंदिवस नाही केलं. पायामध्ये चप्पल न घालता अलवानी पायाने रान तुडवणारी ही आपली शेवटची. आपणच ती शेवटची पिढी आहेत मित्रांनो, ज्यांनी खूप दिवस सकाळी उठून लाल, काळं, दंतमंजन, पांढरी टूथ पावडर वापरली. चांदण्या रात्री रेडिओवर बीबीसीच्या बातम्या, विविध भारती, ऑल इंडिया रेडिओ आणि बिनाका असे अनेक कार्यक्रम ऐकणारी आपण शेवट. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये संध्याकाळ होतात घरालगत कोणतेही एखादं सिमेंटचं पक्क घर, त्याच्यावरती संध्याकाळपासून पाणी मारणे, ती जागा साफ करणे आणि मित्रांसोबत त्या छतावरती चांदण्या रात्री पुढे आकाशाखाली झोपणे, ती मजा काही वेगळीच होती. समजा एखाद्या वेळी मच्छरांचा त्रास वाढला, कधी कडक घरात हवा बंद झाली, गरमीचा त्रास व्हायला लागला तर एकच टेबल पंखा लावला जायचा आणि त्या टेबल पंख्याचा हव्याचा झोत हा माझ्याकडे यावा यासाठी चाललेला तो आटापिटा, ही गोष्ट अनुभवणारी नक्कीच आपण शेवट. सकाळी सूर्य जरी उगवला तरी भर ऊन होईपर्यंत त्यामध्ये झोपून राहणं, ही वेळ मात्र आता निघून गेलेली आहे. मित्रांसोबत छतांवरती झोपणे ही प्रथा आता मात्र लोप पावत चाललेली आहे. डब्यासारख्या बंद खोलीमध्ये कूलर, एसी लावून मात्र त्यामध्ये आता आपलं बालपण, तारुण्यपण हे जात आहे. मित्रांनो, आपणच ती शेवटची पिढी असणार आहोत ज्यांनी चांगले नातेसंबंध, गोड बोलणारी माणसं अनुभवली आहेत. स्वार्थी, मतलबी आणि लोभाने भरलेल्या या दुनियामध्ये मात्र आता अशी लोक पावत चाललेली आहेत. नातेसंबंधामध्ये आपुलकी आणि आनंद पाहणारे ही आपली पिढी आता नवीन पिढीकडे पाहून मात्र विचारत आहे. बदलत्या दुनियेमध्ये आणि येणाऱ्या टेक्नॉलॉजीमध्ये आपणच ती शेवटची पिढी आहोत मित्रांनो, ज्यांच्याकडे एक साधी गोडी आई आहे. एक अशी आई आपण अनुभवली आहे जिला स्वतःची जन्मतारीख सुद्धा माहित नाही. आपण अशी आई अनुभवणारी आपण शेवटची पिढी आहोत मित्रांनो, जिचा आपण कधी वाढदिवस साजरा केला नाही. वाढदिवस साजरा करताना तिने सुद्धा कधी बघितलेला नाही आणि वाढदिवस साजरा करण्याचं कधी निमित्त आलं नाही, कारण जन्मतारीख तिच्या कानात सांगणारा कोणी तिला अजूनपर्यंत भेटलेला नाही. अशी आई अनुभवणारी आपणच शेवटची पिढी मित्रांनो, जिचं कधीही सोशल मीडियावर कोणतं अकाउंट नाही. फेसबुक काय, इंस्टाग्राम काय, व्हॉट्सअप काय हे तिला माहित नाही. एवढंच नाही तर तिला फोटो किंवा सेल्फी काढण्याची सुद्धा आवड नाही. हल्लीच्या युगामध्ये सेल्फी आणि फोटोचा जो क्रेज वाढत चाललाय, एवढंच काय तर ती फोटो, ती सेल्फी काढण्याचा सुद्धा तिला कोणताही मोह नाही. इव्हन तिला हे सुद्धा माहित नाही की स्मार्टफोनचं लॉक कसं उघडलं जातं. अशी आई अनुभवणारे आपणच ती शेवटची पिढी आहोत, जिने खूप कमी सुखसुविधांमध्ये आपलं आयुष्य काढलेले आहे. कसलीही कुठलीही तक्रार न करता मायेचा झरा, प्रेमाचा झरा घेऊन ज्यांनी आपल्या पिढीला वाढवलं, जरी तिला कोणत्याही गोष्टींची माहिती नसताना सुद्धा त्या सर्व टेक्नॉलॉजी, त्या सर्व नवनवीन गोष्टी आपल्या पाल्यांना ते सर्व तंत्रज्ञान शिकवण्यासाठी जिने आटापिटा केला. नक्कीच आपण शिकतो.